अहिल्यानगरमध्ये बेकायदेशीर मावा आणि सुगंधित तंबाखू कारखान्यांवर पोलिसांचा छापा. 3.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. अहिल्यानगरमधून या क्षणाची एक मोठी बातमी समोर येते आहे. MIDC पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने एक संयुक्त कारवाई करत जेऊर परिसरात चालणाऱ्या एका बेकायदेशीर मावा आणि सुगंधित तंबाखू कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. जेऊर बायजाबाई परिसरात प्रशांत रामदास मगर नावाचे इसम आपल्या राहत्या घराजवळील पत्र्याच्या शेडमध्ये प्रतिबंधित मावा तयार करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने आज सकाळी 10:30च्या सुमारास तिथे अचानक छापा टाकला. या कारवाई दरम्यान पोलिसांना घटनास्थळावरून सुगंधित तंबाखू, कत्ती, सुपारी, तयार मावा आणि मावा बनवण्याच्या 3 लोखंडी मशीन्स असा एकूण 2,69,250 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला असून तो जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी 33 वर्षीय आरोपी प्रशांत रामदास मगर याला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे यांच्या मार्गदर्शनाखाली माणिक चौधरी, राजू सुद्री, आजीनाथ पालवे, किशोर जाधव, राहुल ढाकणे यांच्यासह अन्न आणि औषध प्रशासन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज, नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.